आणि बातमी आहे राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातली, कारण कापूस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आलेत. एकीकडे सीसीआयची कापूस खरेदी 15 मार्चपासून बंद करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दरात खरेदी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. कापसाच्या दराच्या प्रश्नाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले आणि यावरनं विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं. सोनं घरातच पडून कापूस उत्पादक शेतकरी हतबल. विधानसभेतही विरोधक आक्रमक. चर्चा करावी लागेल, त्याची चौकशी चालू आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोर्ट त्याला भावांतर योजना. अमरावती आणि यवतमाळमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेलं हे पांढरं सोनं. चांगला दर मिळेल या मोठ्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कापसाचं पीक घेतलं. मात्र योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकलाच नाही. त्यातच आता सीसीआयची कापूस खरेदी सुद्धा 15 मार्चपासून बंद झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 15 मार्चपर्यंत नोंदणी केली होती त्यांनाच आपला कापूस शासनाच्या खरेदी केंद्रावरती विकता येईल. मात्र अजूनही 20 ते 25% कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडू नये आणि त्यामुळे शेतकरी हतबल झाला. शेतकऱ्याचं खूप नुकसान होऊन राहिलं की भाव नसल्यामुळे, आणि तो कापूस घरात ठेवू आणि कावरा बावरा झाला आणि लोकांच्या तब्येता खराब होऊन राहिल्या. तरी याला भाव द्यावा आणि कापूस साधारणतः किती भावाची तुम्हाला अपेक्षा आहे? आम्हाला साधारणतः कमीत कमी नाही काही तर 9.5 ते 8 ते 9.5 पर्यंत आम्हाला कापसाला भाव मिळाला पाहिजे. शेती किती आहे? शेती 2 एकर. हा, कापूस किती पडलेला घरी? 10 क्विंटल. 10 क्विंटल. काय किती तुम्हाला अपेक्षा होते भावाचे? भावाची 8, 9, 10 पर्यंत, 10,000पर्यंत. सध्या काय भाव मार्केटला भाव सुरू आहे? 7,000. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला की आमच्या शेतकऱ्याला 10,000 रेट पाहिजे. आता मार्केट 6,500 आहे, तर मधला जो भाग आहे जो काय 3,500-4 हजाराचा, तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का? आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे अशी विनंती या ठिकाणी करतो. आज शेतकऱ्याला 6,200 6,300 रुपयांनी खरेदी आहे. काय होत आहे? हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात? आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ, मग ते भरून का देत नाही? यावर 10,000 कोटींची कापूस खरेदी झाल्याचं उत्तर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलं. कापूस खरेदीसाठी सीसीआय कटिबद्ध असल्याचंही सांगितलं. पण या उत्तरानंतर विरोधक आणखीनच आक्रमक झाले. MSPचा लांब धागाचा भाव हा 7,521 हा दिलेला आहे आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम धागासाठी 7,121 चा दिलेला आहे आणि म्हणून 6,000 रुपये मार्केट हे चुकीचं आहे. अध्यक्ष महोदय, जितका कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआय कटिबद्ध आहे. सरकार हा सरकारी खाक्याप्रमाणे उत्तर देत असेल अध्यक्ष महाराज, आणि एकीकडे आम्ही सांगतो की शेतकऱ्यांचे पोरं आहोत आम्ही, मंत्री झालो तरी असं उत्तर देत असेल. स्पेसिफिकच देतो अध्यक्ष महाराज. माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे की हा प्रश्न दर अधिवेशनामध्ये येतं आणि दर अधिवेशनामध्ये सरकार असंच उत्तर देऊन हा वेळ काढतं. सीसीआय कडनं होणारी कापूस खरेदी बंद झाल्यामुळे व्यापारी सुद्धा आता दर पाडण्याची शक्यता आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत येणार आहे. मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं सरकारकडनं तातडीची पावलं उचलण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.